गुड मॉर्निंग. काय चाललंय तुमचं? झालं का चहा नाश्ता पाणी? आज आम्ही मिसळ पाव करणार आहे, तर चला करूया आपण. आता पहिला तेल टाकूया पातेला. मिसळ पाव तयार केले, बटाटा मटकी. आता पहिला मोहरी टाकूया फोडणीसाठी. नंतर जिरं, चांगलं तडतडायला पाहिजे फोडणी. आता कांदा कढीपत्ता टाकूया. कोल्हापुरी झणझणीत मिसळ तयार करूया. तिखट. आता हळदी टाकूया थोडी. हळद टाकली. आता हा मसाला टाकूया आपण, कोल्हापुरी मिसळ मसाला. तिखट झणझणीत होते ना. आपल्याला पाहिजे ते टाकूया. आता आपली चटणी घरची लाल तिखट ती चमच्यावर टाकूया. आणि चांगलं भाजून घेऊया. वास तर खूप छान सुटलेला आहे. त्याच्यात मटकी टाकूया. मसाला आपला भाजलेला आहे, बघू शकता तुम्ही. छान सुगंधही सुटलेला आहे. आता आपण मटकी टाकूया. मटकी जरा हलवून घेऊया. नंतर हे बटाटे शिजवलेले आहेत, आता हे मॅश करून टाकूया आपण, म्हणजे जरा आमटी छान होते. त्याचं मॅश करायचं. हे हलवून घेऊया जरा. आता झाला का नाश्ता? या नाश्ता करायला. आपण पाणी टाकूया गरजेनुसार. बघू शकता कसं झालेलं आहे. दिसतानाच दिसते अप्रतिम. त्यात गरजेनुसार पाणी टाकूया, जेवढं आपल्याला हवं तेवढं. जेवढं आपल्याला घट्ट पातळ कसं हवं तसं आपण ओतूया पाणी. वास होतं एवढं. तर चला आता आपण मिसळ कशी झाली बघूया. हे बघा, मिसळचं ताट रेडी आहे. तर्रीदार मिसळ कशी दिसते. सुटते ना तुमच्या तोंडाला पण पाणी. आता आपण आव्हांना विचारूया कशी झाली मिसळ. लिंबू पिळायचं मस्त. हा, लिंबू कांदा. कटच आहे वाटतं. कोल्हापुरी म्हटलं कट असणारच ना. तिखट झणझणीत खाल्लं की असा धोर निघाय पाहिजे. धुरण जाळ संगटच. मग कोल्हापुरी ओळखणार कसं? रिएक्शन बघा कसे आहे. एकंदरीत आपली भेळ सक्सेस झालेली आहे. या तुम्ही पण खायला. तुमचं झालं का नाश्ता चहा? आज आमचा बेत मिसळचा आहे. या तुम्ही पण खायला.
गुलाबजाम पण केलेले आहेत. झणझणीत मस्त झाल्या. 9 वाजलेत. 9 वाजता आमचा नाश्ता चालू आहे. ऑफिसला जायला लागतं. तर चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय. बाय.